आहे की जे तिथं लाभार्थी किंवा जे कोणी सामान्य नागरिक येतील त्यांची जे काही तक्रारी असतील, अडचणी असतील किंवा ज्या योजनेशी संबंधित त्यांचे नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा काही योजनेमध्ये त्यांनी अर्ज केला आहे तर त्यांनी अडचणी आहे, थांबलेलं आहे काम, ते मार्गी लावणे आणि सगळ्यांचं समाधान करणे हा साधा सरळ सोपा विषय आहे. त्याच्यामुळे आपल्या विभागाच्या अंतर्गत येणारे सगळे संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन तिथं तात्काळ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावं लागणार त्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित तयारी करणे, त्याचा आढावा, त्याची माहिती घेणे हे आपल्या अंतर्गत मला वाटते कमिशनर साहेबांची बैठक झाली की आपली VC झाली आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास आल्या असतील. पण आपल्या मतदारसंघाचा विषय आहे, त्याच्यामुळे मतदारसंघात जेव्हा लोक येतील आपल्यापर्यंत त्या शिबिरात तर कोणीही असं जाऊ नये की त्याचं समाधान झालं नाही, त्याचं काम होऊ शकत नसेल तर त्याच्यातही त्याचं समाधान झालं पाहिजे का या विशिष्ट कारणामुळे माझं काम होऊ शकत नाही. तिथं आल्यावर त्याला असं वाटू नये की माझं ऐकल्याच गेलं नाही, मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे हे समाधान शिबिर आहे. राज्य शासनाची भूमिका सगळ्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या, ज्या गोष्टीसाठी तो पात्र आहे ती गोष्ट त्याला मिळालीच पाहिजे. मग त्यासाठी बऱ्याच वेळा असं होते की तो आपल्या कार्यालयात येतो त्यावेळेस एखाद्या तो कर्मचारी नसते, मग त्यावेळेस एखादा कागद नसतो, मग त्यावेळी पुन्हा परत जा, पुन्हा घेऊन ये, या बऱ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळं सगळे विभाग तिथं राहणार आहे. तर एखाद्या कागदाची गरज महसूल विभागाच्या प्रमाणपत्राची असेल तर ते त्याला तिथं मिळालं पाहिजे. आरोग्य विभागाचं असेल काही गरज असेल त्याची तर तेही मिळालं पाहिजे. अशा सगळ्या डिपार्टमेंटच्या कोऑर्डिनेशननी सगळ्या ज्या लाभाच्या योजना केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्या सगळ्या योजनांचा लाभ त्याला कसा मिळेल यासाठीचं हे शिबिर आहे. मग अर्धवट कुठंतरी राहिलेलं असेल, अर्ज ऑलरेडी केलेला आहे आणि ती कुठंतरी मध्ये थांबलेला आहे, ती प्रक्रिया गतिमान करणे आणि फास्ट प्रोसेस करून त्याला तो लाभ मिळवून देणे. एखाद्यानं अर्जच केला नसेल, त्याला काही माहितीच नसेल तर त्याला तो कशासाठी पात्र आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती देणे आणि ज्या गोष्टीसाठी ज्या योजनेसाठी तो पात्र आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशनमध्ये मदत करणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या शिबिरामध्ये करायच्या आहे.